मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या गाठीभेटी, युतीच्या चर्चा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं। सत्ता होती ती कामं आजही सांगितली जातात। आजच्या मोर्चामधनं काय मुळात प्रश्न असा आहे की या मोर्चाच्या याच्यातून आपल्याला कळेल की जनाक्रोश जो आहे जनतेचा तो रस्त्यावर उतरलेला आहे। या शहरामध्ये चार मंत्री आहे, काही मंत्री रंबी खेळतात, काही मंत्री हे पालकमंत्री पदावरून भांडतात। 6 महिन्यामध्ये 54 खून झाले, कायदा सुव्यवस्था नाही, शहरात पाणी नाही आणि असं असताना हॅनी ट्रॅप सारखं प्रकरण निघतं, ड्रग्ज बाब निघतं, एमडी ड्रग्ज येतं आणि सगळ्या शहराची जिल्ह्याची महाराष्ट्रामध्ये बदनामी होती। तरी या मंत्र्यांना हे लक्षात येत नाही आणि म्हणून हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी आहे। जन आक्रोश मोर्चा काढला जातो, हे बाळा नांदगावकर काढावा लागतोय। आजच्या मोर्चामध्ये अविनाश अविनाश कुठे आहे? त्यातून काय कसं आहे, हा जन आक्रोश मोर्चा आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नांसाठीचा मोर्चा आहे। एकंदरीत लोकांमध्ये आक्रोश पाहिला आणि गर्दी पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की ह्या नाशिक शहरातील लोक किती पिचलेली आहेत, गांजलेली आहेत, कंटाळलेली आहेत या सरकारच्या धोरणांमुळे आणि त्यामुळे हा संयुक्त जनमोर्चा लोकांचा आक्रोश मोर्चात रूपांतर झालेला आहे। अविनाश अभ्यंकर सर आहेत आपल्याला। आज मोर्चा निघतो आहे, मुंबईतील नेते पदाधिकारी या मोर्चात सहभागी झालेले आहेत। नाही, नक्की हा जन आक्रोश संयुक्त मोर्चा आहे आणि तुम्हाला इकडे दिसत असेल की इकडे तर हजारोंच्या संख्येने लोक आलेली आहेत आणि ती नुसती इकडे शोभायात्रा नाही आहे, ही दत्तक पुत्र केलेल्या विधानासारखा गाजर नाही आहे। तर हा लोकांचा राग आहे जो आता रस्त्यावरती आलेला आहे। म्हणजे ह्याच्यात फक्त कुठले पक्ष नसून सामान्य जनता सुद्धा आता सामील झालेली आहे आणि 4 मंत्री इकडचे गिरीश महाजन